अमरावतीतील रुग्णालयातील दुर्घटनेनंतर वैद्यकीय उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. घाटी रुग्णालयातील तब्बल 60 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे समोर. गडचिरोलीत अत्याधुनिक कास्ट प्रक्रिया आणि प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण. केंद्रामुळे गडचिरोलीतील कास्ट प्रक्रियेला नवी ओळख मिळण्यासोबतच महिलांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेला बळ मिळेल. जिल्हाधिकारी अभिषेक पंडांकडून विश्वास व्यक्त. सातारा शहरात पर्यावरणपूर्वक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नगरपालिका सज्ज. 5 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार. साताऱ्याच्या बोरगावमध्ये कंपनीच्या दूषित पाण्याचा कहर. शेतकरी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. कंपनी स्थलांतरित करा अन्यथा उपोषणाचा आरपीआयचा प्रशासनाला इशारा. 21 मे वृक्ष कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्याच्या मागणीला केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद. खासदार अमर काळे यांच्या मागणीची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी घेतली दखल. किसन बाबा महाराजांच्या 28व्या पुण्यस्मरणानिमित्ताने गोरक्षनाथ टेकडी येथे कीर्तन महोत्सव. 28 तारखेला श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. मुंबईकडे जाणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी रात्री रोखले. शेतकऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोरच मांडला होता ठिय्या. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी. तुळजाभवानीच्या नारळ खजूर लिलावासाठी बनावट कागदपत्र जोडले. 1.30 कोटींच्या बोगस बँक गॅरंटीमुळे देवीचा नारळ खजुराचा लिलाव रद्द. तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन मार्गात बदल. भाविकांसाठी मुख्य द्वार आजपासून पुढील 4 दिवस राहणार बंद. वाढती गर्दी पाहता निर्णय. मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून 15 दिवसांचा मोठा ब्लॉक. रोज रात्री 5 ते 6 तास काम चालणार. टिटवाळा रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी काम. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रुग्णालयातील सुविधा आणि फायर ऑडिटचा आढावा. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिषेक पंडा यांनी अहेर येथील उपलब्ध सुविधांचा घेतला आढावा. सोलापुरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी बालकांसह नागरिकांसाठी मोफत मिठाई आणि शरबत वाटपाचे स्टॉल. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात ईद ए मिलादचा उत्साह. सोलापुरात मुस्लिम बहुल भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारची सजावट, तर प्रमुख चौकांमध्ये इस्लामिक संस्कृती आणि पैगंबरांच्या जीवनाशी संबंधित विविध दिखावे. नंदुरबारच्या वसतिगृहातील समस्यांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश. प्रकल्प कार्यालयावर काढला मोर्चा. उच्च न्यायालयाने गणवेशासोबत हिजाब घालण्याची विनंती फेटाळली. विद्यार्थिनीने शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालण्याची परवानगी मागितली. बोरिवली स्थानकावर रिक्षा चालकांकडून अरेरावी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गेटवर रिक्षा उभी करण्यावरून वाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3000 रुग्णवाहिका चालकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. किमान वेतन दराने थेट खात्यात वेतन जमा करण्यास सेवा सर्ती देण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश. जळगाव महानगरपालिकेच्या शाळेत लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक. शाळा क्रमांक 50ची अत्यंत वाईट परिस्थिती. प्रांगणात अतिक्रमण तसेच कचऱ्याचं साम्राज्य. पुणे शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार. गणेशोत्सव मंडळांना यंदा निवासी दराने सवलतीत वीज मिळणार. त्यामुळे वीज खर्चाचा भार कमी होण्यास मदत होणार. वेस्टच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणारा निधी प्रकरणी निधीत पालकमंत्री, आमदार किंवा खासदारांसाठी एक रुपयाही राखीव न ठेवण्याचा ठराव. मुंबईत आंदोलनावर बंदी. आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागाची पूर्णपणे बंदी. भुवनेश्वरच्या राजा मूर्ती दुर्घटना प्रकरणी शिल्पकाराचा जबाब पोलिसांनी नोंदवला. स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शींसह सुमारे 15 ते 20 लोकांची चौकशी. लोकशाहीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग. जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग. 45व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू. मोठ्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षेचं प्रमाणपत्र बंधनकारक. भुवनेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय. जड मूर्तींसाठी नवा नियम लागू. मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी सीलिंगसाठी वाहतूक निर्बंध. कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंग मार्गावर मालवाहू वाहने, ट्रक, ट्रेलर, टेम्पो, अवजड वाहने यांना प्रवेश मिळतो. एमपीएससीची गट ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली औषध
निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द, पदांसाठी पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात येणार. राज्य शासनाच्या धोरणालाच पनवेल पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा विरोध. मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव महासभेत नामंजूर, तर 67 कोटींचा कर अद्याप स्थगित. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या बाजारपेठेत सजली राख्यांची दुकानं. राख्यांच्या दरात 5 ते 10 टक्क्यांची वाढ. यवतमाळच्या अर्णीत गावात पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थ त्रस्त. आमदार राजू तोडसाम यांनी ग्रामस्थांसोबत तातोडी ते जुना थड ते गुढा रस्त्यांची केली पाहणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.